नमस्कार मित्रांनो, मी शेख मिराज आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या हक्काच्या न्यूज चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भारत न्यूज संवाद 24/7. आजची ही खबर आपल्यासाठी खूप महत्त्वाची होणार आहे. मी काल बीडला गेलो होतो आणि बीडला गेल्याच्या नंतर मी त्या प्रोजेक्ट पाहायला गेलो, जे प्रोजेक्ट आपण डोळ्यांनी पाहिल्याच्या नंतर आनंद अश्रू रोखणं हे फार कठीण होतं. पण तरीसुद्धा हे चित्र आपल्या सर्वांच्या समोर मला आणायचं होतं. जसं की आपण स्क्रीनवर बघू शकताय. बीड जिल्ह्याचं जे स्वप्न आपण सर्वांनी उराशी बाळगलेलं होतं. गेली अनेक वर्ष, अनेक पिढ्या, कित्येकांनी आपलं बलिदान दिलं त्या ठिकाणी. कित्येकांनी जेल भोगले, कित्येकांनी अफाट प्रयत्न केले. तर कुठे जाऊन हा ड्रीम प्रोजेक्ट आपल्या संपूर्ण बीड जिल्ह्यांचा, संपूर्ण बीड जिल्हावासियांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आज पूर्ण झालेला आहे. येत्या 17 तारखेला बीड ते पुणे इलेक्ट्रिक रेल्वे धावणार आहे. मी सगळी तिथे पाहणी केली. काही गोष्टी अशा बघण्यामध्ये सुद्धा आल्या. त्याचं काही असं म्हणजे ते दाखवणं मला उचित वाटत नाही. तुम्ही प्रत्यक्ष स्क्रीनमध्ये बघा मी काय बोलतोय ते. मग आता तुम्हाला काय वाटतंय? हे करणं योग्य आहे का? मला एकच टॉपिक मी करतोय. कोणतं टॉपिक? एकतर बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आली. बीड जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर हे प्रोजेक्ट पूर्ण व्हायला, त्यासाठी प्रयत्न करायला, त्याचा पाठपुरावा करायला कित्येक लोकांनी तिथं वेळ दिलेला आहे. आज आपल्याला त्याचं काही किंमत वाटत नाही का त्या गोष्टीची? रेल्वे म्हणजे ही आपल्या हक्काची आहे. आपला परिसर आपण जसं म्हणतो, की आपल्या आसपास स्वच्छता ठेवली पाहिजे. तसाच तो रेल्वेचा परिसर आपण सर्वांनी आपली जबाबदारी आहे, तेवढा स्वच्छ ठेवायला पाहिजे. आज कुठेतरी थुंकणे, कुठेतरी ते डस्टबिन ठेवलेले आहे, त्या प्रकारे त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकायचा आहे. तुम्हाला काही तक्रार असेल तिथे पोलीस चौकी सुद्धा आहे आर-पी-एफ वाल्यांची. तिथे तुम्हाला तक्रार नोंदवायची काही असेल तर. म्हणजे सगळ्या गोष्टीची सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत तुम्हाला सांगतोय. आता हे प्रवासी बघू शकता. मी कोणाकोणाची इथं बाईट घेतलेली हे बघा. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे तुम्ही बघा. कुठं चाललात मावशी? नगरला. नगरला. हा. कुठून आलात तुम्ही? आचरण. ऐकलं तुम्ही? वडवणी. वडवणीहून आलात. पहिल्यांदा प्रवास करताय का दुसरी वेळ आहे? 2-3 वेळेस आलो का? कसं वाटतंय आपल्या बीडमध्ये रेल्वे सुरू आहे? चांगलं वाटतं. हा? काय नाव आहे काका? मी अप्पाराव मुजमुले. बर. बीड ते अहिल्यानगरचा प्रवास आहे तुमचा. हा. काय वाटतंय नेमकं? काय नाही, चांगली गोष्ट आहे ती प्रवास करण्याची आणि व्यवस्थित माणूस बी जाते आणि तिकीट बी कमी लागते. हा. सर्वसामान्य माणसासाठी रेल्वेचा प्रवास अगदी चांगला आहे. मग आपल्या बीड जिल्ह्याच्या खासदार साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सुविधा उपलब्ध केलेली आहे म्हणायचं. बीडच्या खासदारानं चांगल्या पद्धतीने म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीच्या विचाराची गोष्ट आहे रेल्वे. तर काय म्हणणार आहे आपल्या ह्या व्हिडिओच्या मार्फत खासदार साहेबांना? खासदार साहेबांना आम्ही शुभेच्छा देऊया व्हिडिओच्या माध्यमातून. चला, आणि धन्यवाद. खासदार साहेबांनी जो परत रेल्वे चालू केली का हा. त्या अगदी चांगल्या पद्धतीने त्यांचे धन्यवाद मानले बरं. आणि त्यांचे अभिनंदन करू. चला, धन्यवाद. आता प्रवास करताना तुम्हाला काय वाटतं? वेळेची बचत होते का? वेळेची बचत आहे सर, हा. तिकिटाची पण बचत आहे. हा. एसटी मध्ये 3-4 पट पैसे लागतात. बरं, तुम्ही आता तिकीट काढलंय का? हो सर. कुठे आहे तिकीट? हे आहे बीड ते अहिल्यानगरचं तिकीट. आपल्यासोबत काही महिला पण आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. काय नाव आहे आपलं? मंगळ मुचिंद्र आवळे. बरं. काय वाटते आपल्या रेल्वेमध्ये बीड ते नगरचा तुम्ही प्रवास इथून करताय आपल्या बीडच्या रेल्वेच्या मार्फत? काय प्रतिक्रिया नेमकी आपली? छान वाटतंय, पैशाची पण बचत आहे आणि गर्दी पण नसते. मला एक माहिती देतोय की रेल्वेचा प्लॅटफॉर्मचं जर तुम्हाला कोणाला जर जायचंय, भेटायला जायचंय, ट्रेन पाहायला जायचंय किंवा असे सहज तुम्हाला व्हिजिट करायची, प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्या बगैर कोणीही आतमध्ये प्रवेश करायचा नाही. पहिला मुद्दा. 1 तासाचं फक्त त्याचं व्हॅलिड असतंय. जे प्लॅटफॉर्मचं तिकीटचा खर्च असेल ते प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायचं. 1 तासाच्या नंतर तुम्ही तुमचं बाहेर यायचं. रेग्युलर जे कोणी प्रवासी प्रवास करतायत त्यांनी सुद्धा तिकीट घेतल्याशिवाय प्रवास करायचा नाही. एक आपली ट्रेन आहे, आपल्या हक्काची आहे, आपल्या सर्वांच्या
जे नेते मंडळी होती त्यांनी कुठंतरी काहीतरी ते संघर्ष केलेला आहे, तेव्हा कुठे जाऊन आली. आता हे प्रवासी किती आनंदी आहेत, किती त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे हे बघा तुम्ही. त्यांचं नेमकं मन. पुढच्या महिन्यात 16 तारखेला प्रवास बीड ते पुणे इलेक्ट्रिक. धन्यवाद धन्यवाद. चला, हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. चला. हे बघा. निघाली ट्रेन. ही बघा निघालेली आहे ट्रेन आपली बीडची. चला, हॅपी जर्नी. एक आहे असे 3 भाग घेऊन आलेले तुमच्यासाठी. ते तुमच्या सुरक्षतेसाठी मी घेऊन आलेलो. काल माझा पूर्ण वेळ तिथे गेला आणि सगळ्यात मोठं नशीब बोलवत तर आम्ही बीडला जसं एंटर केलं त्या रेल्वे स्टेशनवरती, जसं एंटर झाल्याच्या नंतर आम्ही बाईक पार्क केली, माझी स्कूटीला चावी तिथेच राहिली. मी आभार सुद्धा व्यक्त केलेले हे तुम्ही बघा स्क्रीनवरती. हे बघा दाजी हसायला लागलेत आमचे, आणि हसण्या पाठीमागचं कारण सांगतो. आम्ही गाडीजवळ आलो, चावी काढायला बघितली तर गाडीला चावी जशाच तशी लागलेली. म्हणजे ही बीडकरांची आपली ही आनंद, म्हणजे एवढा मी आनंद होऊन गेलतो की माझी गाडीला चावी राहिली आणि मी डायरेक्ट मधी. चला, रेल्वे अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं ह्या ठिकाणी मी कौतुक करतो की त्यांच्या दबाव प्रेशरमुळे हे गाडीला काही झालं नाही. धन्यवाद म्हणतो. ह्या ठिकाणी रेल्वे पोलीस स्टेशन आहेत, वरी चौकी आहे पोलीसची, त्यांच्या निगराणीखाली हे CCTV खाली हे गाडी राहिली आणि गाडीला आपल्या काही झालं नाही. चला, धन्यवाद. बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर बघतोय काय तर गाडी मी खिशात हात घातला, म्हटलं आता गाडीची चावी काढूया आणि निघूया. तर गाडीची चावी माझ्या गाडीलाच होती. पाहणी केल्याच्या नंतर तिथे ते बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर बघतोय काय तर गाडी मी खिशात हात घातला, म्हटलं आता गाडीची चावी काढूया आणि निघूया. तर गाडीची चावी माझ्या गाडीलाच होती. म्हणजे हे सगळ्यां मला सांगायचं काय, मी हे दाखवलं का तुम्हाला, तेवढी जबाबदारी त्यांची सुद्धा आहे. तिथे CCTV कॅमेरे लागलेले आहेत, सगळ्या गोष्टीचे म्हणजे सगळ्या सुखसुविधा आहेत. फक्त तुम्हाला कशा प्रकारे ते आनंद घेता येईल हे तुमच्यावरती आहे. मला एक काय म्हणायचंय, आता उद्या चला बीड, पुणे, पुण्याहून मुंबई, पुण्यावरून इकडे मनमाड, भुसावळ, दिल्ली, कलकत्ता, बेंगलोर, MP, UP, कुठेही कुठल्याही स्टेटमध्ये तुम्ही जा, तुम्हाला जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन सुरू झालेली आहे 17 तारखेपासून. पुण्याला गेली की पुण्यावरून तुम्हाला अनेक ट्रेन आहेत. नगरला आत्ता सुरू आहे. नगरवरून सुद्धा जंक्शन असल्यामुळे ते तिथूनही बरेच अशा गाड्या जातात अनेक राज्यामध्ये. तिथूनही तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला प्रवास करू शकता तुम्ही. मला एवढं सांगायचं होतं. परत सांगताय की वारंवार ते सांगताय. माझं सांगण्याचं कारणच हे आहे की कुठं ना कुठं कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. आता राहिले 17 तारखेच्या रेल्वेचे सुरू होण्याच्या त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. हे सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत येणार. किती तिकीट आहे नवीन ट्रेनचं, तिचं टायमिंग काय आहे, तिचं वेळापत्रक काय आहे, तिचं कुठून निघणार आहे, कुठे थांबा आहे, अनेक गोष्टी. तुम्ही जर प्लॅटफॉर्म तिकीट नाही घेतलं तुमच्यावरती काय कायदा लागू शकतो, तुम्ही काय करू शकता, त्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या भाग क्रमांक 2 मध्ये सांगणार आहे. आता ह्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे आपले लोकप्रिय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांचंच कौतुक मी का करतोय, कारण एखाद्याचा पायगुणही तसा असतो आणि त्या पाठीमागे कारण हे आहे की ह्या मुलाने सुद्धा तीच मुलाखत दिलेली आहे आणि जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा तीच मुलाखत दिलेली. तुम्ही फक्त 1-2 मिनिटं बघा. मध्ये असतो गाव डोंबरी, इथं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेडिकलवर कामाला असतो. बरं, काय वाटतंय आपल्या बीड जिल्ह्यात रेल्वे सुरू झालेली आहे? हो सर, भारी वाटतंय बीडमध्ये रेल्वे आल्याबद्दल. म्हणजे सोपा प्रवास झाला, तिथून आपल्याला लवकरात लवकर जाता येते किंवा आरामात जाता येते. पैसे बचत होती, पण कुठेतरी स्वप्न पूर्ण झाले याचा आनंद आहे म्हणायचं. हो, हे आनंद आहे. बघा तुम्ही चेहऱ्यानं ओळखू शकताय आणि हेच युवा पिढी आहे ज्यांच्या येणाऱ्या अशा अनेक पिढ्या ह्याच रेल्वेमुळं आपल्या विकासाला बीडच्या चालना देणारा आहे.